विवाह कसा करावा याची एक लक्ष्मण रेषा आपल्याकडे विदुर नीतीमध्ये आलेली, फार सुंदर आहे. भागवतामध्येही आलेली. 7 गोष्टी बघून लग्न करावं असं म्हटलेलं आहे. कोणत्या गोष्टी आहेत? कुलम च शीलम च वपुर यशश्च विद्याम च वित्तम च सनाथताम च. 7 गोष्टी सांगितल्या आहेत. या बघाव्यात लग्न करावं. म्हणजे कोणत्या? कुळ बघावं अगोदर. म्हणजे 3, 4, 5 पिढ्या मागचे लोक कोण होते हे पाहून घ्यावं. वडील कोण, आजोबा कोण, पणजोबा कोण, काय करत होते. वर वधू दोघांची कुळ बघून घ्यावी. दुसरं शील पाहावं. सर्वेषाम अपि सर्व कारणमिदम शीलम परम भूषणम. सगळ्या सद्गुणांचा मुकुटमणी म्हणजे चारित्र्य, शील. वर आणि वधू, तरुण तरुणी ज्यांचा विवाह व्हायचा आहे त्यांचं चारित्र्य विशुद्ध आहे की नाही पाहून घ्यावं. ते जर विशुद्ध नसेल तर पुढची पिढी कधी चांगली जन्माला येत नाही. म्हणून शील पहा. कुल झालं, शील झालं. वपू, वपू म्हणजे देह पाहून घ्यावा. निर्दोष आहे की नाही पाहून घ्यावा. आरोग्य संपन्नता दोघांच्या ठाई आहे की नाही पाहून घ्यावा. कारण निरोगी संतती पुढे जन्माला आली पाहिजे. पुढे यश, उभय कुळांनी काय यश प्राप्त केले, त्या कुळांचं लौकिक कसं आहे ते पाहून घ्यावं. 4थी गोष्ट. 5वी गोष्ट विद्या. वरवधू यांनी काय विद्या प्राप्त केली, दोघांच्या कुळामध्ये काय विद्या आहे तेही पाहून घ्यावं. दोघं एकमेकाला अनुरूप विद्येच्या दृष्टीने आहेत की नाही पाहून घ्यावं. 6वी गोष्ट वित्तम म्हणजे धन. पुरेसं धन दोघं सुखाने राहू शकतील असं दोन्ही कुळांकडे आहे की नाही. आणि सगळ्यात शेवटची महत्वाची गोष्ट म्हणून आपल्याकडे सांगितले सनाथता. म्हणजे घरी वडील मंडळी आहेतच असं बघून विवाह संबंध करावा. आता म्हणतात नकोतच, राजा राणी बस. दोघही पगार घेऊ, लठ्ठ पगार, IT मध्ये जाऊ. कशी आमच्या तरुणांची अवस्था, खरंच काळजी वाटते. काय काय वेळ मोठ्या शहरामध्ये, पुण्या मुंबईचं तर चित्र आम्ही बघतो. सकाळी 7-8 ला जो तरुण बाहेर पडतो, जायची वेळ नक्की आहे, परत यायची वेळ नक्की नाही आहे. तो कधीही 10, 11, 12च्या अगोदर परत येऊ शकत नाही. वेगळ्या प्रकारची गुलामगिरी घुसलेली आहे राष्ट्रामध्ये. आता हा आपला तरुण कुटुंबाला केव्हा वेळ देणार? स्वतःचा व्यायाम करून तो आपलं शरीर सुदृढ केव्हा ठेवणार? 30 मध्ये आम्ही तरुण पाहिले, मानेचे त्यांना त्रास सुरू होतात, पाठीचे त्रास सुरू होतात. तासन तास दिवसभर संगणकापुढे बसलेले असतात. हे प्रकृतीला पराकोटीचं घातक आहे. पण हे कुणी समजावून घ्यायच्या मानसिकतेतच नाहीये. म्हणून सनाथता असावी. कारण वाढ वडिलांना अनुभव असतं. उगाच जास्ती पावसाळे पाहिले नसतं. काय करावं, काय धारण करावं, काय टाकावं, जीवनाचा मार्ग कसा निवडावा, अनुसरावा हे वडील मंडळी सांगू शकतात. या 7 गोष्टी पाहून विवाह करावा असं मुद्दाम सांगितलेलं आहे.